बॅटर प्लीज आपल्या मार्क वरती यायचं आणि सुरुवात करायची आहे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत मित्रांनो, प्लीज सुरुवात करायची आहे. फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने स्ट्राइक इन रोटेट केली जाते बऱ्याच वेळानंतर. एका धावेने धावफलकात भर होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 5 या स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित 2 बॉल इथून बॅटर दडपणाला झुगारून मोठा फटका खेळेल का, ही सुद्धा प्रश्नचिन्हाची बाब आहे. मनगडाचा वापर केला प्रवीण, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, क्लिअरन्स मिळेल का, धावा किती मिळतील, 6 धावेंचा इशारा येतोय. षटकार क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते परंतु त्यांना संधी मिळाली नाहीये बॉल पकडण्याची. 11 धावा. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. कारण सोडावरती थोडस दडपण आता आलाय. लोअर फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, बॅकअप आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहे. तिसरी धाव घेतली जाईल का, तर या थ्रो वरती तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. 3 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत 14. 1 गडीच्या मोबदल्यावर. जेव्हा छोटासा ब्रेक, जाऊया आपल्या डीजे मास्टर कडे. यस डीजे. पहिल्या षटकाचा जर आपण आढावा घेतला, 14 धावा आहेत. पहिल्या 4 बॉल वरती गोलंदाज करण सोडा हवी होता. त्याच्यानंतर प्रवीणने 2 जे मोठे फटके खेळल्यात ना, त्याने मात्र समीकरण आपण पाहिलं बदललं गेलं. वरती पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम लोखंडेला इंट्रोड्यूस केला गेला. पार्थला केलं गेलंय का, यस. करेक्शन आपण करतोय, पार्थला इंट्रोड्यूस केलं गेला. पार्थचा जर आपण विचार केला, जलद गतीचा गोलंदाज आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने बाउन्स त्याच्या विरुद्ध अर्थातच फलंदाजी करणं कठीण काम आहे. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, एक मोठा फटका त्याच्या फळीतून आलाय.
पावसाळी रबर बॉल क्रिकेट पाऊस आपण पाहिलं तर पहिल्या सत्रापासून सातत्याने मोठ्या प्रमाणावरती पडतो आणि हीच रबर बॉल क्रिकेटची मजा. मुंबईचे लाईफलाईन लोकल आणि मुंबईचं क्रिकेट न थांबणार आहे अविरत. पार्थ विरुद्ध प्रवीण हे इंडिव्हिज्युअल बॅटल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये राहणार आहे. डेड बॉलचे संकेत येत आहेत. पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. तयार नव्हते प्रवीण. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. व्हाईट +1 1 के साथ 1 फ्री. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 16 आहेत. काहीतरी कान मंत्रणा पोहोचवण्याचं काम करण सोडा यावेळेस करणार आहेत. करण सोडाकडे एक मोठा दांडगा अनुभव अंडरआर्म क्रिकेट रबर बॉलचा सुद्धा. त्यासोबतच कॅप्टन अजित सुद्धा काहीतरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल होतो. करण सोडा तुम्हाला आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आणि छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे फॅक्टर सुद्धा ना क्रिकेटमध्ये खूप काही बदल घडवून देतात. कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेचं ज्या पद्धतीने स्पर्धा होत्या. तिसरं पर्व ना भूतो ना भविष्यती अशी क्रीडा स्पर्धा. पार्थला आता इथून चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती फ्लिक ऑफ द रिस्ट. नॉन स्ट्राइक एंड वरती थोडीशी स्लाइडिंग सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने टोटल 17 स्कोर कार्ड वरती या स्वतःच्या नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला स्ट्राइक एंड वरती आणलंय. सतरा धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र एखाद्या बॅटरला ना गेअर बदलणं सुद्धा गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती धावा होणार नाही आहेत. टोटल 17 वरती स्थिरावलाय. मोठा फटका खेळला. फ्लिक ऑफ द रिस्ट. धावा किती मिळतील? 1 बाउन्स ओव्हर द रोप का? थँक्यू. 2 मोठ्या फटक्याने पूर्णपणे प्रेशर आता फिल्डिंग टीम वरती आहे. परंतु या प्रेशराइज सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.
कठीण काळामध्ये स्वतःला सांगावं लागणार आहे, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. पार्थ वरती दबाव आहे आणि त्याचं कारण आहे प्रवीणची ताबडतोड फलंदाजी. R1 स्पोर्ट्स कल्याण पाठीचा कणा. प्रवीण एक सिनियर बॅटर म्हणून ती भूमिका बजावतोय. नो बॉलचे संकेत येतात. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये पार्थ लाईन लेंथ भरकटतोय. नो बॉल अतिरिक्त शॉर्ट बॉल वापरण्याचा प्रयत्न फोल ठरतोय आणि टोटल आता जाऊन पोहोचेल ना 28. या षटकातील अजूनही 3 टू गो. डाऊन द लेग साइड. प्रेशर 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 दिसतोय बॉलरवर. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मागच्या इनिंग मध्ये 50+ धावा चेस झाल्या नव्हत्या. अजून एक अतिरिक्त विकेट कीपर सुद्धा चुकी करतोय. वाईट +1 टोटल 31. इथून पुन्हा एकदा छोटीशी टीम मीटिंग होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. विकेट कीपर सुद्धा चुकी करतात. पावसाचा ओघ वाढतोय आणि त्यामुळे बॉलरला सुद्धा बॉल ग्रीप करणं थोडंसं कठीण काम आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं तर ते कठीण काम आहे. परंतु प्रवीणचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॉलिंग फ्रेंडली अर्थातच सिच्युएशन असताना सुद्धा प्रवीणने अनुभवाचा वापर केला आणि एक चांगली फलंदाजी. इथून सुद्धा डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतं, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. इथून सुद्धा 2-3 विकेट गेले ना तर बॉलिंग टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. तर दुसऱ्या बाजूने R1 स्पोर्ट्स कल्याण प्रवीणचं विकेट्स वरती थांबणं गरजेचं आहे, कारण कठीण परिस्थितीमध्ये प्रवीणची बॅट बोलते. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव कंप्लीट होते आणि हे सिंगल डबल सुद्धा खूप महत्वाचे आहे. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो ना, त्या सिंगलच्या मदतीने धावफलक 32 वरती जाऊन पोहोचलाय. बॉल थोडासा खाली राहिला. उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल स्कीड होतोय. डॉट बॉल. कमबॅक केलंय गोलंदाजाने मागच्या 2 बॉलवरती. फ्लिक ऑफ द रिस्ट. स्ट्राइक इन रोटेशन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 33 धावा धावफलकावरती आहेत. 16.5च्या सरासरीने धावा आल्या. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 1 गडीच्या मोबदल्यावर. प्रवीणचा जर आपण विचार केला, प्रवीण 20 धावेंवरती खेळतोय. या 33 मध्ये या 20 धावा प्रवीणच्या नावावरती आहेत. महत्वाची इनिंग साकारतोय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत R1 स्पोर्ट्स कल्याण या मॅच मध्ये हावी दिसते. पहिले 4 बॉलचा आपण विचार केला, करण सोडाचं पहिलं षटक खूप महत्वाचं ठरलं, परंतु त्यानंतर प्रवीणने जी ताबडतोड फलंदाजी केली आहे ना, 2 मोठे फटके त्याच्या फळीतून आल्यात आणि एक चौकार सुद्धा आला. त्या जोरावरती आता धावफलक हरीशला इंट्रोड्यूस केलं गेलं. एक चेंज पाहायला मिळतोय, कारण इथून डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर सुद्धा ना विकेटच्या शोधामध्ये. खास करून जर प्रवीणचा विकेट आला ना तर डेव्हिल 11 या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. त्यांच्याकडे क्षमता, परंतु समोर ज्या पार्टनरशिपची गरज होती ना, ती पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सने लगावली आहे. राजनला जावं लागेल. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना कठीण काळामध्ये, हरीशने तो ब्रेक थ्रू पटकावला. राजनचा का होईना.
लगेचच आपल्याला बॅटर इंट्रोड्यूस करायचं आहे. सर्व टीमला विनंती आहे, बॅटर आउट झाल्या झाल्या आपण नवीन बॅटर इंट्रोड्यूस करायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. तन्मयला इंट्रोड्यूस केलं गेला. ज्या विकेटची गरज होती ना, तो विकेट हरीशने पटकावून दिला. राजन थोडंसं आपण पाहिलं डबल माइंडसेट मध्ये होते. अजित चव्हाण सरांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगले पंच, एक चांगले खेळाडू म्हणून सातत्याने ओळख राहिली आहे. वेलकम सर आपलं सुद्धा. MCA चे अर्थातच एक नावाजलेले पंच आपण पाहतो. टोटल धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे. नुकताच विकेट आली आहे, त्याच्यानंतर एका पार्टनरशिपची गरज सुद्धा असणार आहे. स्ट्राइक एंड वरती तन्मय. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. ती चुकी नव्याने दाखल झालेला बॅटर सुद्धा करतोय. फुटवर्क गरजेचं आहे. 21 सेंचुरी मध्ये तुमच्या वायफाय मध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क महत्वाचं आहे. ते पाहायला मिळालं नाही. स्टेप आउट केलं, संपर्क नाही आहे. यावेळेस फुटवर्क तर केला, परंतु लाईन पेक्षा खूप जास्त लांब होते. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हरीशने आतापर्यंत गोलंदाजी केली ना. बॅटरला रीड करणं सुद्धा गोलंदाजासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचं स्टान्स, त्याचं स्टेप आउट त्याने जज केलं आणि त्याच्यानंतर ॲक्युरेट डिलिव्हरीज हाताळल्यात आतापर्यंत. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर याच कामासाठी ओळखला जातो. कमबॅक करणं त्यांची ओळख आहे. R1 स्पोर्ट्स कल्याण विकेट गेल्यानंतर थोडंसं शांत धावफलक दिसतंय. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. नो व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर वाईडिश यॉर्करचा वापर केला गेला. वाईट +1 धावफलक या 2 धावेने जाऊन पोहोचेल तब्बल 35 या स्कोर कार्डवर. स्ट्राइक एंड वरती प्रवीण. बऱ्याच वेळानंतर त्यांना स्ट्राइक आली आहे. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू ट्रॅव्हल होतो ऑफ साइडला. 36 कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हरीशने षटक हाताळलंय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा विकेट राजनला माघारी परतवला. फुलर लेन्सचा बॉल. स्ट्राइक इन रोटेशन आणि टोटल 37 वरती आपण पोहोचेल. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल स्ट्राइक एंड वरती प्रवीण. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. प्रवीण मात्र आक्रमण करेल की सिंगलने स्ट्राइक एंड स्वतःकडे ठेवेल हे सुद्धा बघण्यासारखे आहे. अजून एक सिंगल परिपूर्ण होते. 38 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये जर धावांचा आपण आढावा घेतला, फक्त 4 धावा खर्च झाल्या आणि त्यासोबतच एक महत्वाचा गडी सुद्धा बाद झालाय. तर धावफलकाचा आलेख जो वेगाने वाढत होता ना, त्याला कुठेतरी आकुंचन देण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केला.
उर्वरित 12 बॉल महत्वाचे आहेत. अर्बन स्पोर्ट्स कल्याणच्या दृष्टिकोनातून जर आपण मॅच पाहिली तर प्रवीणचे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर अजून एखाद दुसरा इकॉनॉमिकल ओव्हर त्यांना हवा आहे. परंतु मॅच चुरशीची आहे. भोईर चषक 2026 थरार तुम्ही पाहताय ना, भूतो ना भविष्यती क्रीडा स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आहे. धावफलक 38. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मंथन अजून एक युवा नाव ज्यांनी सातत्याने अंडरएम क्रिकेटमध्ये मागच्या हंगामामध्ये सुद्धा किंवा या हंगामामध्ये सुद्धा स्वतःचा नावाचा ठसा उमटवला. परंतु रबर बॉल क्रिकेट थोडंसं वेगळ्या आणि समोर प्रवीण सारखा सेट बॅटर आहे. डाऊन द लेग साइड वाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 39. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अगेन्स्ट द लाईन, लेग बायच्या रूपाने. आणि हीच मंथनची खासियत आहे. तितकासा बाउन्स मंथनच्या विरुद्ध त्या बॉलमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच का होईना बॅटर सुद्धा थोडेसे सरप्राईज होतात. त्यासोबतच बॉल फिरवण्याची किमया सुद्धा त्याच्याकडे आहे. परंतु पूर्ण वेट विकेटवरती बॅटर त्याच्या विरुद्ध नेहमी अडचणीमध्ये दिसल्यात. फुलर लेन्सचा बॉल, विकेट कीपर चुकी करतायत. स्ट्राइक एंड रोटेट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंड वरती रन आउटच्या रूपामध्ये विकेट. प्रवीणला अर्थातच स्ट्राइक एंड वरती आणण्यासाठी ही विकेट कॉम्प्रोमाइज केली जाते. अजून एक यॉर्करचा वापर. करण सोडा जिथपर्यंत बॉल वरती पोहोचतील स्ट्राइक एंड रोटेट करण्यामध्ये यशस्वी होतात बॅटर का. लेग 22च्या रूपामध्ये 41. याच्या अगोदरचं षटक हरीस, त्याच्यामध्ये सुद्धा एकही मोठा फटका आला नाही आणि आतापर्यंत मंथनच्या 3 बॉलमध्ये हात उघडण्याची संधी दिली नाही. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरने मॅच मध्ये केलंय कमबॅक. ऑफस्टिकच्या बाहेर, तिथून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. 22च्या रूपामध्ये धावा. आणि मंथन ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, बॉल वळवण्यामध्ये पारंगत आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. ट्रिपल एस वॉर रूम मध्ये आपण जाऊया. फेअर बॉलचे संकेत येत आहेत. फेअर डिलिव्हरी. मोक्याच्या क्षणी ट्रिपल एस वॉर रूमचं कौतुक करावं लागेल. विराज अँड टीम ज्या पद्धतीने कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा 2 कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयुष, श्रेयश, त्यासोबतच संपूर्ण टीम. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो.
2 बॉल बाकी आहे. बॉल वाईड, लेग बाईज. तिसरा बॉल रन आउट विकेट. तिसरा बॉल लेग बाईज 1 आणि हा बाईज. 2 बॉल बाकी आहेत. हा वाईड, वाईड +1. वाईट +1 या एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्यांच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. 44. अजूनपर्यंत या इनिंग मध्ये आपण न्याहाळलं तर 18 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहेत. रनआउटची संधी डायरेक्ट हिट होत नाहीये. 22च्या रूपामध्ये ऑफस्टिकच्या बाहेर आणि तिथून बॉल आतमध्ये गरकन वळवण्याचा मनसुबा आतापर्यंत दिसतोय. शेवटचा अंतिम बॉल. प्रवीण आतापर्यंत एका बाजूने अँकर रोल निभावत आहेत खरे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता इथे मंथनचा. ऑफस्टिकच्या बाहेर तिथून विकेट किपर चुकी करतोय. षटकाची समाप्ती. धावांचा विचार केला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहे 46. 3 गडीच्या मोबदल्यावरती. शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक बाकी. या षटकाचा आपण विचार केला फक्त 3 धावा खर्च केल्यात. त्या सुद्धा आपण पाहिल्या तर 3 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत ऑलरेडी जॉईंट आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत 3 गडीच्या मोबदल्यावर. 46 रन्स. स्पीडअप करायचंय प्लीज. शेवटचं अंतिम षटक करण सोडाला इंट्रोड्यूस केलं गेलं. बघावं लागेल करण सोडाने आपल्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या परंतु कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दर्शवला. कारण एक मोठा अनुभव आहे आणि स्लॉगच्या षटकामध्ये तुम्हाला त्या अनुभवाची सुद्धा गरज आहे. अतुल आणि प्रवीण या जोडीवरती जबाबदारी आहे. इथून गिअर चेंज करायचे आहेत, गिअर शिफ्ट करायचे आहेत. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. या 2 धावा महत्वाच्या आहेत. चुकीच्या एंड वरती जरी थ्रो असला ना तरी मिसकम्युनिकेशन मुळे विकेट येते. प्रवीण या क्षणामध्ये पहिल्याच बॉल वरती शेवटच्या षटकामध्ये प्रवीणचा विकेट रन आउटच्या रूपामध्ये. मॅच नंबर 2 काय कमबॅक पाहायला मिळतोय. टीम डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर अर्बन स्पोर्ट्स कल्याण. प्रवीण रन आउट झाल्यानंतर मात्र कशा पद्धतीने गिअर बदलेल. करण सोडा ज्या कामासाठी त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं होतं ना रनआउटच्या रूपामध्ये का होईना प्रवीणचं विकेट या क्षणामध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. फुलटॉस बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावा किती मिळतील. स्टँड अँड डिलिव्हर.
हाय हँडसम दमदार असरदार भोईरच्या शेगाचा ब्रँडेड षटकार. अतुल भोईर भोईर चषकाच्या महत्वाच्या सामन्यामध्ये आल्या आल्या षटकार ठोकतोय. ऑफस्टिकच्या बाहेर त्याला खेचून काढलंय ऑन साइडला. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव थोडेसे घसरतात बॅटर अतुल. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या जोरावर धाव फलक 54 या स्कोर कार्ड वरती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 53 धावा सुद्धा चेस करणं शक्य झालं नाही सेकंड इनिंग मध्ये, परंतु आता थोडंसं पावसाचा ओघ कमी होतोय. इथून हे 3 बॉल सुद्धा महत्वाचे आहेत. 60-65च्या वरत धावफलक एवढं सोपं काम ठरणार नाहीये डेव्हिल 11 साठी. विकेट येथे का सेलिब्रेशन तर पाहायला मिळालंय रन आउटच्या रूपामध्ये. जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली, अंतिम 2 बॉल मोठे फटके खेळण्याची गरज आहे, गेअर बदलण्याची गरज आहे. मनगडाचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 56 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर धीरज. अंतिम येणारा बॉल करण सोडाचं काय षटक राहिले आतापर्यंत. अंतिम बॉल वरती समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. रन आउटच्या रूपामध्ये विकेट, म्हणजे या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च झाल्या. धाव फलकावरती धावा 57-58 धावांचं पाठलाग करायचं आहे सेकंड इनिंग मध्ये. एका बाजूला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, तर त्यांच्या विपक्ष R1 स्पोर्ट्स कल्याण. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मुंबई इंडियन क्रिकेटचा आवाज सागरजी मोरे सर आपल्यासोबत जोडले जातील या उर्वरित इनिंगचं धावतं समालोचन घेऊन. यस सर, ओव्हर टू यू.
बारी आहे. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. दुपारचं सत्र अगदी पाऊस सकाळ आहे की दुपार आहे ते समजत नाही, एवढा पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. आणि तरी मुंबई क्रिकेटचे प्रेमी आज कोणी बाईकने आलंय, कोणी ट्रेनने आलंय, कोणी ओलाने आलंय, कोणी चालत आलंय, कोणी ऑटोने आलंय. आणि पद्मनाथ प्रभूजी की खुश आहेत कारण की त्यांच्या घराजवळ ही टुर्नामेंट अशी क्वचित टुर्नामेंटच्या जवळ असतात त्यांच्या, नाहीतर अनेक टुर्नामेंट मुंबईतले दौरे असतात. आज पाऊस देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्यानंतरची मॅच जी असणार ती 4 ओव्हरची असणार याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे विनिंगची मॅच असणार ती 4 ओव्हरची असणार आहे. एक जबरदस्त आयोजन आमचे मानस भोईर. 58 धावांचं टार्गेट आहे. बघत कशा प्रकारे पाठलाग करेल. पावसाळी क्रिकेट असा आहे की क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये रिझल्ट कधीही काही लागू शकतो. बॅटिंग लाईनअप पाठवायची आणि त्वरित मॅचला सुरुवात करायची. प्रॅक्टिस बंद करा, मॅच चालू करायची आहे. एका साईडला आपण पाहिलं तर डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण. हा, यानंतर ज्या चारही टीम्स खेळणार आहेत त्या आपण आपल्या आलेल्या असेल तर आपण आपल्या आलेल्याची नोंद करायची आणि आपल्या टी शर्ट्स कॅरी करूया प्लीज. आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. भोईर चषकाचं एक भव्य दिवस आयोजन. कैलासवस्ती आपण पाहिलं तर वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ आज मानस भोईर आणि त्याचे संपूर्ण मित्रपरिवार, एकसर गावातील सर्व मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. आणि एवढं मोठं आयोजन करणं म्हणजे सोपं नाही आहे. सर्व गोष्टींचा विचार करून मात्र क्रिकेटचं आयोजन करणं तुम्हाला बंधनकारक आहे. आणि क्रिकेट नसात क्रिकेट आहे. चला बॅटिंग लाईनअप पाठवा. डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. चेंबूर आणि कल्याणची एक जबरदस्त बॅटल आहे. 58 धावांचा पल्ला गाठायचा आहे या मॅचला जिंकण्याकरिता. पावसाळी क्रिकेट म्हणजे सोपं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आढावा घेऊन क्रिकेट खेळावं लागतं. आणि बघा मागे दोघंच जण खेळत आहेत परंतु ते क्रिकेट अगदी एन्जॉय करतायत. कोणी छत्री घेऊन बघतंय, कोणी घरी यूट्यूबवर बघतंय, कोणी ऑन ग्राउंड आलंय. क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम राहिले. पावसाळी क्रिकेट पहिलं मुंबईत थोडा क्वचित म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या, परंतु आता पावसाळी क्रिकेटचा एक वेगळा क्रेज राहिला गेला आहे. 1 लाखाच्या अशा अनेक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप क्रीडा स्पर्धा आपल्याला मुंबईत देखील पाहायला मिळतील. नुकतीच बिहाइंड ट्रॉफी देखील भटवाडीमध्ये एक जबरदस्त पहिली मिळाली. चला बॅटिंग लाईनअप पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या अर्बन स्पोर्ट्स कल्याण. एक लाखाचा मानकरी कोण ठरेल यावर देखील नजर आहे सर्वांच्या. उद्या फायनल डे असणार आहे. 58 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे, परंतु कशा प्रकारे हा डाव देखील रंगेल. MHBचं ग्राउंड बोरवली. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स आपण प्रोव्हाइड केलेत. आमचे ऑफिशियल सर्व ज्यांनी आम्हाला क्रीडा स्पर्धेसाठी मोठं सहकार्य केलंय. जितेंद्र ठाकूर साहेब आपले देखील आभारी आहे. रॉयल गार्डन, शशिकांत कदम, विजय पाटील समाजसेवक, नंदकुमार पाटील, मंगेश पाटील, गावदेवी मंडपचे आमचे ज्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट राहिले गेले. त्यानंतर देवेंद्र ठाकूर, भावेश मात्रे, शंकर थापा, संदीप कवळे, कुमार मात्रे, गणेश मात्रे, मुकेश पाटील, अमित पाटील, योगेश भोईर, सुनील मोरे, श्वेताताई कोरगावकर, नगरसेविका मुंबई महानगरपालिकेच्या राजू पाटील नवगर, भूपेंद्र पाटील, अविनाश पाटील, प्रवीण पाटील, माजी उपमहापौर मीराबाईंदर, भगवान पाटील नवगर, प्रभात पाटील नवगर, अनुप पाटील नवगर, दिनेशी सोडिये, राजू मात्रे, शिवांना शेट्टी, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक वॉर्ड क्रमांक 9, अभिषेक मात्रे, संदीप राजशिर्के, हरीशभाई मांडवीकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई, तेजस्वीताई पाटील राईगाव, आज सर्वांचं देखील आभारी आहे. त्यानंतर आम्हाला श्री विजय मुलानी, SVK, वंदना भंडारी, उदय भंडारी यांचे देखील अगदी मनापासून आभारी आहे. सर्वांचा अगदी मनापासून आभार ज्यांनी आम्हाला क्रीडा स्पर्धेला खूप मोठं सहकार्य केलं गेलं आहे. पारितोषिकासाठी आपल्याकडे टी शर्ट्स जे भोईर परिवारातर्फे आम्हाला टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात. ऑल ओव्हर 16 संघांना जे आपण टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात. भोईर चषकाच्या लाईव्हसाठी आम्हाला अमोल भोसले, पूजाताई भोसले, बेस्ट बॅटरसाठी जी सायकल आम्हाला प्रोव्हाइड केली आमचे कौशल लड्डा जे आपलं देखील आभारी आहे. त्यानंतर गोलंदाजसाठी निखिल खेडेकर, सुजित पाटील यांनी जी आम्हाला सायकल केली आहे प्रोव्हाइड, थँक्यू सो मच निखिल खेडेकर आणि सुजित पाटील. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे. बेस्ट फिल्डरसाठी दिनेश चौधरी यांच्या माध्यमातून टॉवर फॅन आहे. त्यानंतर मालिकवेरीसाठी आपण पाहत असाल ज्योत्स्ना उमेश पाटील यांच्याकडून रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे जे आमच्या राई गावचे आहेत.
नक्कीच जसं आपलं देखील आभारी आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील, पराग पाटील यांनी जे आम्हाला टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात. मालिकेवीरासाठी आपण पाहिलं तर जी बॅट आहे स्वर्गीय विजय लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ संकेत पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. बॉल आम्हाला शैलेश शिगवण आणि सचिन भोईर यांनी जे आम्हाला ऑफिशियल सर्व गोष्टी काही ज्या स्पॉन्सर्स केल्यात भोईर चषकामध्ये, आपल्याला अगदी मनापासून आभारी आहे. आणि असंच प्रेम तुम्ही करत राहा. क्रिकेटने खूप सारे मित्र दिले, प्रेम दिले. आमचे सुभाष पण मॅच बघतात अगदी छत्रीमध्ये उभे राहून. हा, आणि त्यासोबत आमचा मित्र आहे, त्याची हेअरस्टाईल अगदी दोन्ही आहे. सुभाष लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी किरण शिंदे, स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे, ज्याची देखील चर्चा राहिली गेली मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. डेड बॉल आहे. 58 धावांचा पल्ला गाठायचा आहे 5 ओव्हर मध्ये. यानंतर विनिंग टीमची मॅच असणार आहे, त्यामुळे असल्फा रॉयल संघ आपण देखील तयार राहायचं. आणि ती मॅच 4 ओव्हरची असणार आहे. किरण शिंदे या बॉलवरती तिचा बॉल. किरणकडे एक शैली आहे बॉल रिलीज करण्याची, उभं राहून बॉलिंग करण्याची. बटवाडीमध्ये देखील बिहाइंड ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॉलिंग केली त्याने. जबरदस्त ऑलराऊंडर डोंबिवलीचे 2 बाईक त्याने पण मिळवल्यात प्लेयर टुर्नामेंटच्या. ओरम क्रिकेट देखील या परिसरात चांगले खेळले गेले. टर्फ क्रिकेट देखील चांगलं खेळतात किरण शिंदे. 2 भाऊ आहेत किरण शिंदे, महेश शिंदे. या बॉल देखील पुन्हा एकदा बीट करत असताना जबरदस्त पिचिंग पाहिली गेली शिंदे. शिवमसाठी पण थोडा टास्क आहे, कारण की बॉलची पिचिंग थोडं मात्र पाणी आहे खेळपट्टीवर, त्यातून खेळायचं. परंतु पावसाळी क्रिकेट हेच आहे, तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. जे मातीत काही ठिकाणी मातीत खेळलं जातं, काही ठिकाणी सिमेंट विकेटवरती. व्हाईट बॉल आहे. 2 रन आमच्यासोबत आमचे स्कोरिंग गुरु. एक रन मात्र थोडंच निर्णायक असणार आहे. पावसाळी क्रिकेट, अगदी पावसाचा जोर. मुंबई 2 दिवस रेड अलर्ट सांगितलंय. परंतु मुंबईकर असे आहेत की ऑफिसला पोहोचणार नाही रेड अलर्टला, परंतु क्रिकेट जिथे असेल तिथे टायमिंगला पोहोचतील. ऑफिसला रिझन देतील की ट्रेन लेट आहेत, हे लेट आहेत, परंतु क्रिकेट खेळण्यासाठी डायरेक्ट थेट आहेत. क्रिकेटला नो रिझन. अठ्ठावन्न धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे. प्रवीण खनकाने एक जबरदस्त बॅटिंग केली. अतुल भोईरने एक टायमिंगला 6 लगावला. कल्याण डोंबिवली ग्रामीण पट्ट्यातील देखील काही खेळाडू त्या टीममध्ये. अर्बन स्पोर्ट्स कल्याण डोंबिवलीचे एक जबरदस्त स्टार्टकार रहीमभाई कुरेशी आणि त्यांचा संघ. या बॉल स्टेपआउटून खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र तिकडे आउटफील्डला थोडा थांबेल आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. 1च रन. कुणाला बरोबर कॉल दिला की ठीक आहे, एक सिंगल डबलनी मॅच आपण घेऊन जाऊ शकतो पुढे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन कुणालकडे पण देखील एक जबरदस्त क्षमता आहे. अंडर ओपनला देखील चांगला खेळ राहिला आहे. आजच्या दिवशी दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये असल्फा रॉयल संघाने एक जबरदस्त कामगिरी केली. अमर नारकरने एक चांगली बॅटिंग केली. अतिराज देवरुखे बाबूची एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील या ग्राउंडवरती. MHBचं एक ग्राउंड, महाराष्ट्राच्या विविध झोनमधून इकडे खेळाडू खेळताना पाहिले गेले. आणि क्रीडा स्पर्धा याही ग्राउंडवर होताना पाहिल्या गेल्या. या बॉल देखील व्हाईट बॉल. रन झालेत आतापर्यंत 4 रन झालेत. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे पोहोचतात, 1च रन तिकडे मिळेल. सिंगल डबलचं क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. चांगली ओव्हर केली. किरण शिंदेने मोठा स्ट्रोक आलेला नाहीये कुठल्या प्रकारे. राईटी आला की ओव्हर द विकेट बॉलिंग करतात, राऊंड द विकेट बॉलिंग करतात. लेफ्टी आले की ओव्हर द विकेट. थोडेफार चेंजेस आहेत, की व्हेरिएशन पाहिजे.
या बॉल स्टेप आउट झाले, फटका चांगला आहे शिवमच्या बॅटमधून, एक फ्लॅट दमदार सिक्स शिवम लोखंडे. प्रॉपर फुटवर्क करत असताना मात्र शुभमच्या बॅटमधून एक दमदार सिक्स पाहिला गेला. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल, हा बॉल हवाई सफर, सडक पे कडक चाबुक फटका. जबरदस्त बॅटिंग केले गेले, काय स्ट्रोक खेळले गेले शुभम लोखंडे. आणि 2 सिक्सने मात्र मॅच मध्ये कमबॅक करत असताना डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर, अजित शाहूने काय स्माइल केली. मॅच मध्ये आले त्यांची टीम आणि एका दुसरा सिक्स मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 17 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर धीरज येत आहेत. अजून एक कल्याणचा एक चतुर गोलंदाज धीरज. खामोटी संघासाठी देखील व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळले गेले. दादिरे सत्यवेने खामोटी संघासाठी देखील चांगला खेळ केला गेला. कल्याण स्टेशनसाठी देखील खूप चांगला खेळ केला गेला आहे. धीरज पहिला बॉल, फटका थोडा फसतोय. धीरज तिकडे स्वतः जात आहेत आणि झेलबा मध्ये पहिली विकेट येते. बॅटर आउट. किरणने डोक्याला हात लावला की 2 सिक्सच्या बदले एकच सिक्स आला असता हरकत नव्हती, परंतु एक विकेट आली आहे. तर झाला आणि चांगली पिचिंग पाहिली गेली. कुणासारखा एक जबरदस्त बॅटरला मात्र बाहेर धाडला आणि गुड बॉलिंग. धीरज चतुर आहेत. मगाशी मी उल्लेख केला आणि आल्या पहिली विकेट त्यांनी आपल्या टीमला मिळवली स्वतः फॉलो थ्रू मध्ये. अशा कॅच पण पावसाळी क्रिकेटला पकडणं डिफिकल्ट आहे, पण त्यांनी एक इझी कॅच पकडली आणि किरण शिंदेने डोक्याला हात लावला. 17 रन झालेत. नवीन बॅटर करण सोडा. पावसाळी क्रिकेट असं आहे की कधी मॅच पलटू शकते, त्यामुळे कोणती टीम कधी जिंकेल याचा हे नाहीये. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन आज संपूर्ण एकसर गावातील नागरिकांनी इकडे आपण ऑर्गनाईज केलं गेलं आहे. कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ क्रीडा स्पर्धा पाहतो. यानंतर साई सिद्धी अंधेरी आणि इरा 11 श्री स्वामी समर्थ अंधेरी. आपण आपले टी शर्ट्स घेऊन जा. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण आणि आई गावदेवी 11 AK 11 आई गावदेवी AK 11 डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण आपले टी शर्ट्स घेऊन जा. साई सिद्धी अंधेरी आणि इरा श्री स्वामी समर्थ अंधेरी. डबलचा कॉल दिला. 9 सेकंडला चान्स आहे. खेळाडू आले तिकडे आणि डिसिजन पेंडिंग आहे. एक रन पण तेवढंच निर्णायक असणार आहे. करण आणि शुभमची जोडी. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. हलकासा पाऊस थोडा थांबला तर मॅचेस बघायला खूप मजा येतील, परंतु पावसाळी क्रिकेट हेच वेगळी मजा आहे. आणि पाऊस थोडा उशिराने आला, लेट आला बट थेट आला. डायरेक्ट मुंबई झटपट पटापट. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. स्ट्रायकेटला शुभम जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. 2 सिक्स त्याच्या बॅटमधून आले आहेत. पावसाळी क्रीडा स्पर्धेचे एक भव्य दिवस आयोजन मुंबईच्या MHB ग्राउंड वरती बोरवली. यावर देखील खोल टप्प्याचा बॉल. खेळाडू आहे तिकडे डबलचा कॉल देतात शुभम आणि रवी तिकडे होते. असलफा रॉयल कॅप्टन आपण देखील तयार राहायचं. लगेच आपला टॉस केला जाईल यानंतरची मॅच. शकेला करण सोडा.
या बॉल थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला, कीपर कडून चुकी होते, नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील आणि एक सिंगल रन तिकडे मिळते. एक एक रन निर्णायक आहे. एकाच्या बॅटचा कलर रेड आहे, एकाचा कलर येल्लो आहे. असं वाटतं MHBच्या सिग्नलला उभे आहे आणि ग्रीनरी आहे. शुभम बोलतो थांबा, रेड कलर आहे. कारण सोडा बोलतो येल्लो म्हणजे हळूहळू मी रन करेल. या बॉल देखील लेगस्टिकच्या बाहेर वेगात टाकलेला बॉल. यस, हे कॉलिंग खूप इम्पॉर्टंट. शुभमने कॉल दिला की एक्स्ट्रा आले रन नको, हरकत नाही, परंतु रनआउटची विकेट गेली नाही पाहिजे. क्रिकेट तुम्ही जेवढं शांत डोकाने खेळाल तेवढं चांगलं क्रिकेट खेळू शकता. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट सोपं नाहीये. स्ट्रायकेटला शुभम लोखंडे. या बॉल देखील पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग करत असताना बॉल मात्र तिकडे बंटी तिकडे होते. लहरामध्ये बॅटिंग करतात शुभम. 23 7 बॉल 16 रन्स वरती बॅटिंग करतात शुभम लोखंडे. या बॉल देखील लेगस्टिकच्या इकडे आपण पाहतो प्रचंड वेगाने बॉल आणि तिकडे व्हाईट +1 25 25 रन झालेत. बॉल अगदी स्किट झाला. धावांचा पल्ला गाठायचा आहे. एक जबरदस्त बॅटल आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. धीरजने पुन्हा एकदा बीट केलं आणि खूप इम्पॉर्टंट मॅच आहे त्यामुळे मॅच देखील जबरदस्त रंगताना पाहिले गेली. ह्या ओव्हरमध्ये 7 रन खर्च केले गेले. गुड बॉलिंग धीरज. 25 धावा झाले धावफलकावर जिंकण्याकरिता. आपण 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावांचं समीकरण आहे. कल्याण से चाइना भी आया है मैच देखने के लिए. भाई कल्याण के ऊपर उनका प्यार है, क्रिकेट के ऊपर प्यार है और प्यार चाहिए. फीफा वर्ल्ड कप भी चालू है. कल भी एक जबरदस्त मैच है. और हमारे दोस्त यहाँ पर सैटरडे एंजॉय भी कर रहे हैं. एंजॉयमेंट तो चाहिए. हाँ, 2 दिन छुट्टी है, वीकेंड है, मस्त गर्मा गर्म भजी चाय और सुट्टा. हाँ, वो तो चाहिए. अजय मानसे येतात बॉलिंग साठी. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. एक वेगवान गोलंदाज भिवंडी वाडा त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत अजय मांजे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण संघ देखील गेले कित्येक वर्ष एक चांगली कामगिरी करतोय. हा, करण सोडाने घरात पण लादीवरती कधी एवढं पाणी नसेल मारलं, पण खेळपट्टीवर तो एवढा त्याचा क्रिकेटवर प्रेम आहे की ते पाणी साईडला करतोय. हे क्रिकेटने खूप काही प्रेम दिलं, पण घरात एवढी कामं नाही करत तेवढी आपल्या टुर्नामेंटला कामं करतो. या बॉल प्रचंड वेगाने अजय मांजेचा तेज सरार बॉल. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. 22 मध्ये सिंगल रन. जबरदस्त बॅटल आहे. 17 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 32 धावांची गरज असून मॅचला. ही ओव्हर चांगली आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अर्बन स्पोर्ट्स कल्याण. स्ट्रायकरला शुभम लोखंडे. याही खेळाडूची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. बिहाइंड ट्रॉफी मध्ये पण बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी मिळवला. या बॉलवर टॉप एज घेतली गेली. फटका हवेत आहे. खेळाडू तिकडे पोहोचतात. हो, जबरदस्त कॉम्बिनेशन आहे दोघांचं आणि बघता बघता 2 रन तिकडे कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28. 28 धावा झाले धावफलक. अजून 30 धावांची गरज आहे. मोठा स्ट्रोकची गरज असणार आहे, परंतु मॅच देखील तेवढीच क्रुशियल आहे. स्ट्रायकरला शुभम.
या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन. $29. 29 धावा झाल्या धाव फलकावर. एक विकेट गेली आहेत. मुंबईच्या प्रत्येक झोन मध्ये क्रिकेट थोडं वेगळं आहे. पावसाळी क्रिकेट वेगळं आहे, टर्फ क्रिकेट वेगळं आहे, मातीतलं क्रिकेट वेगळं आहे. परंतु मुंबईकरांचं क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम राहिलं आहे. 16 संघ खुल्या गटातील. या बॉल देखील आपण पाहता लेगच्या बाहेर जबरदस्त कीपरने पण बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. धीरज चांगला बॉल अडवला धीरजने. विविध झोन मधून प्लेयर्स आज इकडे आले आहेत. सुनील विश्वकर्मा गांगुली भी यहाँ पर थोड़ा लेट आया बट आया भाई. कल्याण के ऊपर प्यार है तो जाना पड़ेगा भाई. 22 रन मध्ये सिंगल रन. एक रन तेवढंच महत्वाचं आहे. आज सर्व व्यावसायिक खेळाडू देखील, ओरमचे देखील काही खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. वरळीला एक ओरमची पण मुंबईत क्रीडा स्पर्धा चालू आहे, त्यामुळे उद्या देखील काही खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आणि असल्फा रॉयल टीम आपण तयार राहायचं. लगेच आपली मॅच असणार आहे यानंतर. ती मॅच 4 ओव्हरची असणार आहे. म्हणजे सर्व मित्र सागर मोरे आणि त्याच्यासोबत आमच्या मित्रांनी काही स्माइल केली आहे. हर्ष आणि नेपाली. हाँ भाई मानस भोईर के ये पिलर है. इनामिना टीका, इनामिना टीका, हर्ष, सागर मोरे और नेपाली, ये 3 पिलर के बिना मानस भोईर नहीं बन सकता है. जहां पे मानस है वहां पर ये 3 जन मिलेंगे. ट्रॅकर लगाय उनको. बॉलिंग साठी अजय मांजेने पण प्रभावित कामगिरी केली आहे. चांगली मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. एक स्पीड आणि एक वेगळी ऍक्शन आहे त्यांची. या बॉलवर देखील लेगस्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला इकडे फेकी करतील. वाईट बॉल आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं जिंकण्याकरिता. 13 चेंडू जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 13 बॉल 25 करायचे आहेत. चांगली ओव्हर टाकली अजयने. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर खोल टप्प्याचा बॉल, प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेलाय. धीरज बोल रहा है भाई ये आसान नहीं है. तुम लोग तो लगता है कि बॉल इतना जोर से आ रहा है. थोड़ा स्कीड हुआ. जबरदस्त बॉलिंग केली अजय मांजेने. गुड बॉलिंग अजय मांजे. इकॉनॉमी स्पेल टाकला आणि फक्त यावर मध्ये रन्स खर्च केले गेले 6. शेवटचा बॉल पाहण्यासारखा होता. हो हो. आणि स्पीड जर मीटर असेल इकडे, स्पीडोमीटर आपल्याकडे असं तर काय स्पीड, त्याला मला असं वाटतं प्रचंड वेग होता. आणि मॅच देखील तेवढीच क्रुशियल होताना पाहिले गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 34 रन झाले धावफलकावरती. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक बॉल नंतर प्लीज. अर्बन स्पोर्ट्स किरण शिंदे, आपण थोडं स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला की एका दुसरी ओव्हर मॅच मध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकते. 12 बॉल 24 करायचे आहेत. न्यू बॅटर बॉलिंग साठी आपण पाहिलं तर हितेश पाटील. जिकडे भोईर आहे तिकडे पाटील आहे, पाटील आहे तिकडे म्हात्रे आहेत. असे आमचे सर्व आगरी कोळी मित्र. बारा बॉल मध्ये 24 करायचे आहेत. पावसाची देखील सर थोडीशी वाढली, त्यामुळे इफेक्ट ठरू शकतो पावसाचा देखील. परंतु दोन्ही हे खेळाडू आहेत, दोघांकडे देखील एक चांगल्या लेवलचं क्रिकेट, दोघांकडे पण अनुभव आहे. कर्ण आणि शुभम लोखंडे.
कारण जबरदस्त बॅटर आहे यावेळी. आता दापोलीला शिवशक्ती स्पोर्ट्स आडी संघाचे देखील क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला. शुभमने पण तिकडे बेस्ट फिल्डर मिळवलं. बीचच्या बाजूला तिकडे देखील क्रिकेटचा वेगळा क्रेज राहिला गेला. वाईट +1 आहे. 12 बॉलमध्ये 22 धावांचं समीकरण मॅचला आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता आहे. 12 बॉल 22 करायचे आहेत. प्रवीण खनका काय स्ट्रॅटेजी करतील? पाटीलला बॉलिंग चांगली करावी लागेल. पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी न्यारी आहे. आणि मग पावसाळी क्रिकेट म्हटलं तर चिखलातला प्रवास आहे, गवतातला प्रवास आहे, पावसातून पळायचं आहे, पाण्यातून पळायचं आहे आणि खूप काही या गोष्टी पावसाळी क्रिकेटने दिल्या. पावसाळीची बॅट वेगळी आहे. अगदी पावसाळी क्रिकेटचा जो गणवेश असतो तो वेगळा राहिला गेला आहे. शूज वेगळे राहिले गेले आहेत. त्यामुळे मुंबईतला पावसाळा आणि मुंबईतल्या पावसाळ्यातलं क्रिकेट एक वेगळी न्यारी राहिली गेली आहे. यावर देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. रब्बर बॉल क्रिकेट मुंबईत विशेष करून खेळला जातो. खूप काही प्रेम या पावसाळी क्रिकेटने दिलं. पडायचं आहे, धडपडायचं आहे, परंतु खेळायचं आहे, असं आपलं पावसाळी क्रिकेट आहे. यामुळे देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि एक धावणे मात्र मॅच तेवढीच महत्वाची. शिवमला माहिती आहे की सिंगल रन पण या ग्राउंडवर खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते मात्र इकडे 39 या धावसंख्येवरती 10 चेंडू जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. 2 सिक्सर आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु मॅचला जिंकायचं आहे. 58 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. असलपा रॉयल संघासोबत फाईट करेल. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर करण सोडा. 10 बॉल 19 धावांची गरज आहे. एका दुसरा 6 मॅच मध्ये घेऊन जाईल का? स्ट्राईक एंडला करण. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पाटील, हितेश पाटील. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतीये. 58 धावांचं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता आणि तेवढीच मॅच क्रुशियल होताना पाहायला मिळतीये. डेबिलियर मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं अर्बन स्पोर्ट्स कल्याण. स्ट्राईक एंडला बॅटर करण सोडा. ही ओव्हर खूप निर्णायक आहे. हितेश पाटील. या बॉलवर कव्हरला उडवला गेला एक दमदार फटका. करण सोडा और सोडा ने यहां पर तोड़ा. काय टाइमिंग. टायमिंग केलं करण सोडा आणि कव्हरच्या वरून 6 मारण्याचा हा दमदार फटका करण सोडा. म्हणजे फोटोग्राफर फोटो काढेल अशी पोज होती आणि या पावसामध्ये हा बॉल कनेक्ट करणं जबरदस्त. शॉट ऑफ द मॅच 45. या बॉलर देखील पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आणि रब्बर बॉल क्रिकेट म्हणजे मेरिटवर क्रिकेट खेळावं लागतं. तुम्हाला वेग वगैरे सर्वांचा आढावा घेऊन तुम्हाला हा स्ट्रोक खेळणं सोपं नाहीये. 47 धावा झाल्या धावफलकावरती आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. 9 बॉल 11 करायचे आहेत. मॅचला थोडीफार कलाटणी घेताना पाहिली गेली आहे.
कारण सोडा एक जबरदस्त बॅटिंग केली, टायमिंगला सिक्स लगावला आणि या भर पावसाच्या सरीमध्ये सिक्स मारणं म्हणजे सोपं नाहीये, परंतु करणे ते केलं. दमदार फटका पाहिला गेला. हा सिक्स मॅचचा थोडाफार रिझल्ट बदलू शकतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचा हितेश पाटील, स्ट्रायकेटला करण. या बॉल देखील पुन्हा एकदा कव्हरचा खेळायचा प्रयत्न करत होता. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. हलकीशी एज घेतली गेली आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 8 बॉल 10 करायचे आहेत. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पहिला दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसाची दुसरी मॅच आपण पाहतोय. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. डेव्हिलियर मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आर्वन स्पोर्ट्स कल्याण. पावसाळी क्रिकेट मुंबईचं लॅबो आफ्टर लॉंग टाइम. सर्व प्लेयर्स आज मुंबईतील इकडे खेळताना पाहायला मिळतील आणि मुंबई क्रिकेट हेच वेगळं आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. किरण शिंदे तिकडे आहेत. 7 चेंडूने 8 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल निर्णायक आहे. पहिले 4 बॉलर फ्रेश आहेत, त्यामुळे शेवटची ओव्हर कोण टाकेल 80% अजय मांजे आहे. सो बघूयात. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल, नो +1. 2 रन्सने धावफलक पुढे जाईल आणि अशा प्रकारे 50 धावा कंप्लीट होतात धावफलकावरती. बॉल बॅटिंग शुभम आणि करण. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धीरज तिकडे मात्र बॉलवर जात आहेत आणि स्ट्राईक एंडला फेकी करतील. तीन धावा तिकडे मिळत आहेत. मॅचला थोडीफार कलाटणी घेताना पाहिली गेली. आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. धीरजला बॉलिंगसाठी आमंत्रित केले गेले. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कधी मॅच पलटू शकते. स्ट्राईक एंडला करण. 6 बॉल 3 करायचे आहेत. बॉलिंगसाठी धीरज. तीन धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दिम्यागतीचा बॉल पाहिला गेलाय. मॅच मध्ये कलाटणी होईल का? 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. एक्स्ट्रा रन्स पण की फॅक्टर ठरतायत. 5 बॉल 3 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला करण. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केला गेला आणि क्विक स्टंपिंग. बॅटर आउट. आता 4 बॉल 3. वाह, एकात दुसरा एक्स्ट्रा रन जर कमी आला असता तर मॅचला देखील थोडीफार कलाटणी दिली गेली असती.
वन साइड मॅच कोणाला आवडत नाहीये. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी मनीष जगताप येत आहेत. एक खेळाडूकडे क्षमता आहे. 4 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. मॅच अजूनही फिरू शकते का? अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. 4 बॉल 3. पावसाळी क्रिकेट हेच आहे, ह्याचंच नाव पावसाळी क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी धीरज. 4 बॉल 3. या बॉलवर थांबून खेळला गेलाय. क्विक तिकडे मात्र थ्रो केलाय आणि शुभमला पण बाहेर जावं लागतंय. रिव्ह्यू आहे. शुभम लोकांनी मात्र रिव्ह्यू घेतल्यावर आपण चेक केलं जाईल. हा अंपायर डिसिजन आउट आहे, सो आपण चेक केलं जाईल. एक निर्णायक होताना पहिली गेली आहे. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. आता 4 बॉल 3 ची मॅच होती. आणि इट्स आउट. OUT. शुभमला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. मॅच मात्र तेवढीच पलटताना पाहायला गेली. आता 3 बॉल 3 करायचे आहेत. वाह, पैसा वसूल मॅच. अंडरआर्म मध्ये आणि अंडरआर्म ओपनला सोपं नाहीये भाऊ. ज्याच्यावर सिच्युएशन आले तो करू शकतो. बॅटिंगसाठी पालघरचे करण ठाकूर येत आहेत. हार्ड हिटर बॅटर आणि करणची ओळख आहे की अशा मॅचेस त्यांनी लय वेळा फिनिश केल्यात. करण ठाकूर. 3 बॉल 3 करायचे आहेत. वाह, पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. 3 बॉल 3. 6 बॉल 3 ची मॅच आणली धीरजने. 3 बॉल 3. करण ठाकूर. या बॉलवर थांबून ठेवला गेलाय. बॉल थोडा मात्र थांबताना पाहिला गेलाय. स्ट्राईक एंडला येते विकेट आणि समीकरण बदलताना पाहिलं गेलं तर 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. आभारी आहे. 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग केली धीरजने. पहिला बॉल डॉट, त्यानंतर लगातार 3 विकेट आले. रनआउटच्या विकेट आल्या. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. धीरजने खूप चांगली बॉलिंग केली आणि धीरज बोलतो मी मॅच सोडणार नाहीये. 2 बॉल 3. आदिश शाहू येतात कॅप्टन बॅटिंगसाठी. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पैसा वसूल मॅच. मी सर्वांना विनंती करेल मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. जबरदस्त मॅच. धीरज. 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. हा बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. 2 बॉल 3. पावसाळी क्रिकेट हेच आहे. अजितने पण अशा मॅचेस टीमला जिंकून दिल्या. स्माइल करतोय अजित पण की अशा मॅचेस खूप वेळा आल्यात समोर. परंतु हेच क्रिकेट आहे, हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. या अशा गोष्टी होत राहत असतात. 2 बॉल 3 करायचे आहेत. धीरज कल्याणचे धीरज बॉलिंग साठी एक शांत आणि चतुर गोलंदाज. स्ट्राइक एंडला बॅटर अजित. डर के आगे जीत है.
हेलिकॉप्टर स्ट्रोक केले गेले, बॉल थोडा थांबतो, एक रन कंप्लीट केले गेले, दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि नॉन स्ट्राईक एंडला. आणि आता एक बॉल एक करायचा आहे. शिवम लोखंडे बोलतो 90% अजितने एक बॉल एक केलाय. आता एक बॉल एक. वा, जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि पावसाळी क्रिकेटची ही मॅच लक्षात राहील अशी पाहिली गेली आहे. सुरेश सरोज भी देख रहा है कि भाई एक बॉल एक, और अभी ये तो माहौल है, ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है और 2-3 टूर्नामेंट है, तो देखते हैं भाई. एक बॉल एक बॉल 3, एक बॉल 6 होते रहता है, लाइफ में होते रहता है. इसी का नाम क्रिकेट है. क्रिकेट से बड़ा कोई नहीं है. 6 बॉल 3 का मैच, आज 1 बॉल 1 है. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि लक्षात राहील असे MHBची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे मानस भोईर, संपूर्ण भोईर परिवार आज कैलासवासी वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या मातुसीच्या स्मरणार्थ एकसर गाव बोरवलीतील आणि त्या गावातील सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ आज 1 लाखाचं प्रथम क्रमांक असलेली क्रीडा स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते, 3रं वर्ष आहे आणि सर्वांच्या लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली आहे. एक बॉल एक. एक बॉल एक अजित शाहू. 90% त्यांनी एक बॉल एक केलाय, परंतु ज्याचा दिवस आहे त्याचाच दिवस आहे. एक बॉल एक करायचा आहे. जबरदस्त बॅटल बॉलिंग साठी धीरज. सापळा तर रचलाय. कल्याणकर जिंकतील की डेव्हिल 11 मुकेश रॉयल, चेंबूर की R1 स्पोर्ट्स कल्याण. पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे, कारण की मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आणि त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट, पावसाची जोरदार सर, त्याच्यामध्ये एक बॉल एक करायचा आहे. थंडीत एक बॉल एक केला, उन्हाळ्यात एक बॉल एक केला, परंतु पावसाळ्यात एक बॉल एक. जबरदस्त मॅच. अजित शाहू आणि धीरजने इकडे चेक केलंय. डेव्हिल 11 मुकेश रॉयल, चेंबूर, R1 स्पोर्ट्स कल्याण, और दोनों टीम में कल्याण का कुछ ना कुछ तो है. जबरदस्त बॅटल. एक बॉल एक. अजित शाहू आणि काय घडलंय, आणि बॅटर आउट. एक बॉल एक ला बीट केले, सामना जिंकला R1 स्पोर्ट्स कल्याण. 6 बॉल 3 ची मॅच होती. एक बॉल एक आली आणि एक बॉल एक करणं, या ग्राउंडवर मात्र धीरजला अक्षरशः उचलून घेतलाय. कल्याणचा एक चतुर, चालाक, शांत खेळाडू, ज्याची नावाची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिला असा धीरज चव्हाण. हाँ, सुरेश सरोज कुड़ा के तरफ से 500 रुपए का इनाम रहेगा. धीरज चौहान. धीरज चौहान आपण यायचं आहे. समीर पाटील यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट द्यायची आहे. जबरदस्त कामगिरी केली धीरज. वेल प्लेड धीरज. और धीरज एक शांत आणि संयमी, चतुर, चालाक गोलंदाज धीरज चौहान. जबरदस्त खेळी केली आणि श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट.
और धीरज क्या बॉलिंग की, मतलब अभी लगा मेरे को कि बारिश चालू है मुंबई में, और धीरज ने जो बॉलिंग की पूरा माहौल बदल दिया। धीरज, दो शब्द टूर्नामेंट के बारे में। देखो जीतना हारना होता रहता है, बट मैच अच्छी हुई, फाइट हुई। टूर्नामेंट तो बहुत ही अच्छा है। पिछली बार हम लोग खेले थे तो ऐसे ही कुछ क्रूशियल सिचुएशन पे हार गए थे, मतलब हम लोग साथ में खेले थे। तो इस बार भी हम लोग सोचा, हितेश को बोला कि 8 रन रख मुझे, तो मतलब निकल सकता हूँ। तो कम रन था, बॉल अच्छा गिरा, बारिश का थोड़ा एडवांटेज मिला। और एक सवाल रहेगा, सभी बॉलर्स ने अच्छी बॉलिंग की, एक और दो सिक्स, 3 6 आने के बाद भी चेस नहीं हुआ, बट बॉलिंग अजय मांझे का एक और टर्निंग पॉइंट था। वो अजय मांझे ने अच्छा डाला, तो उसके बाद हितेश को भी बोला था, मतलब 6 खाने के बाद भी एक्स्ट्रा मत डालना, मतलब कि 6 खाया चलेगा, मतलब 6 7 8 रन तो रख। तो मतलब हुआ थोड़ा ऊपर नीचे, तो चलेगा। अभी नेक्स्ट गेम में ध्यान देंगे हम लोग। और R1 स्पोर्ट्स टीम के बारे में, जो हर साल आप अंडरम ओपन उस टूर्नामेंट में खेलते हैं, और ओवरऑल R1 स्पोर्ट, मतलब रहीम भाई तो मतलब बारिश में पहले से मैं साथ में ही खेलता हूँ, मतलब 8 9 साल हो गया। तो तब से मतलब बारिश में बोल के रखो कि बारिश में रहीम भाई में ही खेलूंगा। क्या बात है, ऑल द बेस्ट। एक बार जोरदार तालियां धीरज के लिए, जबरदस्त बॉलिंग की। और वेल बॉलिंग, और आपका जो कैश है वो सूरज ट्रांसफर करेंगे। ओके, टॉस साठी आपण असेल फॉर रॉयल। मोहित पाटील लकी आहेत.